राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये येणार आहेत। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार। शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट आली समोर। नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते कधी मिळणार याबाबत आली मोठी बातमी। शेतकरी बांधवांना सर्वात महत्त्वाचा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे नमो शेतकरी योजनेचं काय झालं। या नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार। खरं तर पावसाळी अधिवेशनामध्ये या नमो शेतकरी योजनेबाबतची अधिकृतपणे तारीख जाहीर झाली होती। खरं तर 1 जुलै रोजी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती कृषी दिनानिमित्त पैशाचे वितरण होईल असे देखील बोललं जात होतं। आता पुन्हा एकदा 22 जुलैपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये जमा होतील असे देखील सांगितलं गेलं होतं। मग खरंच 4,000 रुपये नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 22 जुलैपर्यंत जमा होऊ शकतात का। या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्या कधीपर्यंत मिळणार। कारण की PM किसान योजनेच्या धर्तीवर त्या ठिकाणी राज्यामध्ये सुरू केलेल्या या योजनेमध्ये शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळत नाही हे नक्कीच आपण त्या ठिकाणी म्हटलं पाहिजे। खरं कारण पाहिलं तर PM किसान योजनेचा हप्ता वेळेवरती शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होतो, परंतु नमो शेतकरी योजनेसाठी निधी त्या ठिकाणी तरतूद करण्यासाठी सरकार वेळेच कमी पडलेलं दिसतं। हा प्रश्न देखील या ठिकाणी विचारला गेला पाहिजे। कारण की आपण पाहतोय की नमो शेतकरी योजनेअंतर्गत मागील हप्ता देखील उशिरा मिळाला होता। आता देखील 2 हप्ते सरकारकडे नमो शेतकरी योजनेअंतर्गत प्रलंबित आहेत। एकीकडे कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करणार त्याला देखील तारखेवर तारखा मिळत असताना नमो शेतकरी योजनेबाबत देखील तारखेवर तारीख मिळते का असा देखील प्रश्न शेतकरी विचारत आहे। लाडकी बहीण योजना असेल किंवा इतरही सरकारच्या योजनेसाठी सरकारकडे पैसा उपलब्ध आहे, मात्र शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असणाऱ्या नमो शेतकरी योजनेबाबत सरकार सिरियस का नाही किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा का करत नाही असा देखील प्रश्न या ठिकाणी शेतकरी विचारत आहे। खरीप हंगाम 2026 मध्ये आपण पाहिलं की सुरुवातीच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी जे बी बियाणे पेरलेले होते, पावसाच्या कमतरतेमुळे अनेक शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी काही फायदा झाला नाही। आता पुन्हा एकदा काही प्रमाणामध्ये पाऊस पडत असताना शेतकरी पुन्हा एकदा खरीप हंगामाची सुरुवात करतोय। या खरीप हंगामाच्या सुरुवातीला जरी या नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 हप्त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होऊ शकतो। मग हे खरंच पैसे नमो शेतकरी योजनेचे जमा होणार आहेत का किंवा 22 जुलै रोजी ही तारीख आहे। त्याबाबत अनेक शेतकऱ्यांना विचारलं की खरंच 22 जुलै पैसे येणार आहे का, याबाबत कोणती अधिसूचना आहे का, परिपत्रक आहे का, शासन निर्णय आहे का किंवा डायरेक्ट याचं वितरण सुरू होणार का, असं देखील प्रश्न अनेक शेतकरी बांधवांनी यानिमित्त विचारलेला आहे। चला याबाबतची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया, परंतु त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। तर इतर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लक्षात घ्या की नमो शेतकरी योजना आणि योजनेचे 2 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणं प्रलंबित आहे। म्हणजेच की शेतकऱ्यांना रक्कम 4,000 रुपये मिळणार आहे। कारण की नमो शेतकरी योजनेअंतर्गत देखील आपल्याला माहिती आहे की 2,000 रुपयाप्रमाणे पैसे मिळतात। योजना PM किसान योजनेच्या पार्श्वभूमीवर काम करते। आता अनेक शेतकऱ्यांच्या या ठिकाणी प्रश्न असतो की नमो शेतकरी योजनेसाठी आम्ही नवीन अर्ज कसा भरायचा। तर लक्षात घ्या, नमो शेतकरी योजना या योजनेसाठी नवीन अर्ज सेपरेट भरावा लागत नाही। जर तुम्ही आपल्या केंद्र सरकारच्या वतीने दिल्या जाणाऱ्या PM किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र असाल किंवा PM किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा थेट पात्र होता। तुम्हाला वेगळा कोणताही अर्ज भरावा लागत नाही। आता ज्या शेतकऱ्यांना PM किसान नमो शेतकरी योजना दोन्ही पैसे मिळत नाहीत, परंतु त्यांना अर्ज भरायचा आहे, तर त्या शेतकरी बांधवांनी PM किसान योजनेसाठी त्यांचा अर्ज करायचा आहे। एकदा PM किसान योजनेचा तुमचा अर्ज त्या ठिकाणी घेतला गेला की तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे थेट पात्र ठरता। तुम्हाला वेगळा कोणताही अर्ज भरावायची गरज लागत नाही। PM किसान योजनेचे वार्षिक 6,000 रुपये, नमो शेतकरी योजनेचे वार्षिक 6,000 रुपये असे 12,000 रुपये वर्षाला म्हणजेच की महिन्याला 1,000 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना मदत दिली जाते। परंतु यामध्ये वास्तविक आपण एक गोष्ट बोलणं नक्कीच गरजेचं आहे की PM किसान योजनेचा हप्ता वेळेवर मिळतो। PM किसान केंद्र सरकारची योजना आहे, ज्यामध्ये जवळपास 10 कोटी राज्यातील शेतकऱ्यांची लाभार्थी संख्या आहे। त्या योजनेचे पैसे वेळेवर येतात। मात्र याच पार्श्वभूमीवर सुरू केलेला किंवा त्या योजनेशी संलग्न राज्याने जी योजना सुरू केली नमो शेतकरी योजना, या योजनेचे सुरुवातीच्या 1.5 वर्षाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना पैसे अगदी वेळेवर मिळाले, परंतु आता नमो शेतकरी योजनेबाबत पैसे वेळेवर मिळत नाही। ही गोष्ट नक्कीच वास्तविक आहे।
याबाबत आपल्या कृषी मंत्र्यांनी त्या ठिकाणी बोलताना सांगितलं अधिवेशनामध्ये की नमो शेतकरी योजना आम्ही शेतकऱ्यांचे मदत देतो, परंतु हे मदत शेतकऱ्यांना पाहिजे त्यावेळेस मिळत नाही. हे देखील तेवढंच सत्य आहे. खरं तर आता शेतकऱ्यांना 2 हप्ते प्रलंबित आहे. आता आपण पाहतोय की खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना परिस्थिती काय झालेली आहे. एकीकडे कर्जमाफीच्या घोषणावर घोषणा आणि घोषणेवर घोषणा सुरू आहे, तारीखवर तारीख सुरू आहे, तर दुसरीकडे चालू असताना नमो शेतकरी योजनेचा लाभ जर राज्यातील 90-95 लाख शेतकऱ्यांना मिळाला तर नक्कीच हे शेतकरी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बी बियाणे असतील, खते असतील किंवा इतर कुठलीही मशागत असेल त्या मशागतीसाठी हे पैसे वापरतील. पीक विम्याचा खेळखंडोबा झालेला असताना त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा लाभ देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत नसल्याने शेतकरी नाराज झाल्याचे दिसत आहे. 100% मानले पाहिजे. दुसरा मुद्दा म्हणजे 22 जुलै रोजीचा मुहूर्त लागणार, कारण अनेकांनी सांगितलं की 22 जुलै रोजी पैसे येतील अशी सूत्राकडून माहिती पण मिळत होती. अनेक ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पण पाहिलेले असतील. परंतु लक्षात घ्या की 22 जुलै रोजी आपल्याला राज्याचे मुख्यमंत्र्याचा वाढदिवस असतो. म्हणजे या मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर किंवा दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या देखील जयंती असते आणि त्यानिमित्ताने शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होते. खरं तर मुहूर्त खूप जास्त चांगला होता. आजच आपल्या लोकप्रिय दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली स्वरूपामध्ये त्या ठिकाणी जयंती निमित्ताने शेतकऱ्यांना या नमो शेतकरी योजनेचे लाभ वितरित व्हायला पाहिजे होता. पण तुम्हाला देखील काय वाटलं नक्की कमेंटमध्ये करा. कमेंटमध्ये तुमचे अजून काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. परंतु तुमचे जे पैसे जमा होणारच का होणार नाहीत, मग शक्यता कमी बसण्यापेक्षा होणार नाही. कारण लक्षात घ्या की आता जर हे आतापर्यंत जो हप्ता आहे वितरित व्हायचा असता तर आतापर्यंत तुमच्या खात्यावरती आला असता. तर या कोणतं परिपत्रक असतं, कोणती ना कोणती अधिसूचना आली असती, शासन निर्णय आला असता, काही ना काहीतरी गोष्टी त्या ठिकाणी झाल्या असत्या. परंतु कुठल्याही प्रकारची याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही आणि त्यामुळे शेतकरी सुद्धा खूप मोठ्या संभ्रमात सापडलेले आहे. शेतकऱ्यांना वाटत आहे की नमो शेतकरी योजनेची आणि PM किसान योजनेची जर तारीख समोर आली तर आम्हाला लवकरात लवकर या गोष्टीचा पात्रा आणि या गोष्टीचे जे संभ्रम आहे, ज्या गोष्टीचा आमच्या मनात विचार चालू आहे ते दूर होतील. कारण की लक्षात घ्या PM किसान योजनेचे जर बघितलं तर जवळपास 1 महिना व्हायला आलेला आहे, परंतु अद्यापही PM किसानची जी तारीख ठरली होती त्यानुसार ते तारखेनुसार पैसे आले. परंतु यावर राज्याचे मंत्री म्हणजेच की मुख्यमंत्री यांनी सांगितलं होते की नमो शेतकरीचे पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती देणार, परंतु अद्यापही नमो शेतकरी योजनेचं कोणतंही परिपत्रक किंवा GR सुद्धा आलेला नाही. त्यामुळे शेतकरी खूप संतापलेले आहे आणि शेतकऱ्यांना वाटत आहे की कोणत्याही योजनेचे पैसे थांबत नाहीत, परंतु या योजनेचे पैसे नेहमी का थांबत आहे. त्यामुळे त्यांचा राग हा द्वेष वाढत चाललेला आहे. लक्षात घ्या उद्याची तारीख आपण हे केलेली आहे, म्हणजेच की 22 जुलै रोजी उपमुख्यमंत्री यांची जयंती असल्यामुळे आता लवकर शेतकऱ्यांना हा हप्ता मिळू शकते का अशी सुद्धा शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार 22 तारखेला हा हप्ता मिळू शकते असे सुद्धा म्हटले जात आहे. परंतु आता बघूया की 22 तारखेला तुम्हाला पैसे येतात की नाही येतात. तुम्हाला अजून काही शेतकऱ्याबद्दल प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. नमो शेतकरी योजनेबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा. आपल्या आजूबाजूच्या जवळच्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. म्हणजेच की 22 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपयाचं सोडतात, परंतु 2,000 रुपये देखील येणार नाहीत अशी सुद्धा आता चर्चा सुरू आहे. पुढचा मुद्दा म्हणजे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना हे पैसे द्यावेत अशी पुन्हा एकदा मी विनंती करतो. 22 जुलैचा मुहूर्त जरी हुकला तरी 30 जुलैच्या आधी किंवा 31 जुलैच्या आधी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेअंतर्गत पैशाचे वितरण करावे. 2 हप्ते होणार नसतील तरी किमान 1 हप्ता तरी होईना पैसे शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे. परंतु शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता देणं सरकारला मोठं त्या ठिकाणी बंधनकारक करून नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करावेत. अन्यथा राज्यातील शेतकरी नक्कीच या योजनेच्या संदर्भात नाराज होणार आहे. तुम्हाला याबाबत काय वाटते नक्की कमेंट करून सांगा. नमो शेतकरी योजनेचे तुमचे सर्व पैसे जमा झालेत का नक्की कमेंट करून या माध्यमातून सांगून व्हिडिओ शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.